तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान हे नाव तातडीने बदलून त्याऐवजी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या संदर्भात हिंदू राष्ट्र समन्वय समिती व अकोल्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा मीना, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लोहाने यांना निवेदन दिले। तसेच महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। सभापती विजय अग्रवाल यांनी हे निवेदन स्वीकारले असून यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। सदर निवेदन देतेवेळी संयोजक हिंदू राष्ट्र समन्वय समिती ॲडव्होकेट मुकुंद जालनेकर, ॲडव्होकेट पप्पू मोरवाल, ॲडव्होकेट रवी जुंजाळेकर, ॲडव्होकेट राहुल चुटके, अजिंक्य खुरसडे, श्रीकांत पिसोळकर, अमोल वानखडे, अजय खोत, पवन थोटांगे, मनोज कसूरकर, मयूर शर्मा, प्रथमेश देशमुख यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। नमस्कार। हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे मी अधिवक्ता श्रुती भट। आज आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की 20 जून 2012 या दिवशी एक काळा इतिहास म्हणावा लागेल की आपल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव दिलेलं आहे, शहीद ए वतन। आणि ते सुद्धा हा टिपू सुलतान शहीद ए वतन म्हणण्याच्या पात्रतेचा नाही, कारण यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केलेले आहेत। दक्षिण भारतात त्याच्या क्रौर्याचं 100% प्रदर्शन झालेलं आहे। शेकडो ब्राह्मणांच्या हत्या त्यांनी केल्या, शीलभ्रष्ट केले लाखो महिलांचे, आणि अशा याला शहीद म्हणणं म्हणजे खऱ्या शहीदांचा अपमान आहे। दुसरी गोष्ट, हे जे नामांतर आहे महानगरपालिकेच्या अधिनियम जो आहे कलम 67 नुसार हे जे नामांतर आहे पुन्हा पुनर्विचाराधीन राहून करता येते। तर आमची अशी मागणी आहे की त्याच्या अधीन राहून समाजाच्या जनसमुदायाच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी सुसंगत असं नामांतर करायला पाहिजे। तर हे टिपू सुलतान हे नाव कॅन्सल करून त्या स्थायी समिती सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज स्थायी समिती सभागृह असे नाव देण्यात यावे, कारण की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी रक्त सांडलेलं आहे, आणि ह्या शत्रूचं उदात्तीकरण करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं आम्ही मानतो। आणि ही मागणी आम्ही घेऊन आज इथे आलेलो आहोत। हे जर मागणीकडे गांभीर्याने बघितलं नाही प्रशासनाने तर मोठ्या जनक्षोभाला येणाऱ्या काळात तोंड द्यावं लागेल, त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल।